हेडलाइन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। भारतातील सर्वच भाषांचा मान ठेवा, मराठीसोबत इतरही भारतीय भाषा स्वीकारायला हव्यात। नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे बंधूंवर शरसंधान। मराठी आणि महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना महिला खासदारांनी शिकवला धडा। संसद भवनाच्या लॉबीत दुबेंना घेराव घालत विचारला जाब। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवरच्या गुजराती पाट्यांविरोधात मनसे आक्रमक। गुजरातीमधला बोर्ड मनसैनिकांनी फोडला। हॉटेलच्या बोर्डावरती काळे कपडे टाकण्याची वेळ। इजाबिजा झाला आता तिजाची वेळ येऊ देऊ नका असं कोकाटेंना सांगितलं होतं। तर कोकाटेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर घेणार, अजित पवारांचं मोठं विधान। प्रफुल्ल लोढासोबत एकनाथ खडसेंच्या व्हायरल फोटोवरनं महाजनांनी डिवचलं। तर हिंमत असेल तर मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, खडसेंचं पुन्हा फेसबुक पोस्ट करत महाजनांना आव्हान। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार। बच्चू कडूंना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची। दौंडच्या अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी 3 आरोपींना अटक। आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपींमध्ये आमदाराच्या भावाचाही समावेश। कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या नावावर कोणतंही काम नाही, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती। तर सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कॉन्ट्रॅक्टरशी नाही, अजित पवारांकडूनही स्पष्ट। मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। हायकोर्टानं 11 आरोपींना सोडलं होतं निर्दोष, तर आरोपींच्या सुटकेवरती आक्षेप नाही। आणि छत्तीसगडच्या 5 जिल्ह्यांमधील 66 माओवाद्यांचं बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण। माओवाद्यांवरती 1,15,00,000 रुपयांचं होतं बक्षीस।